हाय फ्रेंड, कसे आहात? माझं नाव अक्षय आणि आज मी दाखवणार आहे की तुम्ही एखाद्या चेहऱ्याला स्मूथ कसं करू शकता. मी करून दाखवतो. मी यूज करतोय फोटोशॉप CS3. तुम्ही पाहिजे ते यूज करू शकता. आणि ॲक्च्युली तुम्हाला जर कधी माहिती असेल की चेहऱ्याला स्मूथ कसं करता, तुम्ही नॉर्मली काय करता, फोटोशॉप ओपन करून क्लोन स्टॅम्प घ्यायचा आणि धडाधड मारत सुटायचं. असं काही करू नका. आज तुम्हाला मी दाखवतो की प्रोफेशनल लोक हे कसं करतात. ठीक आहे. मी इकडे इमेज घेतोय एमा वॅटसनची आणि आता आपण ह्या चेहऱ्याला स्मूथ करण्याचा प्रयत्न करू. ॲक्च्युली तुम्ही जर कधी या चेहऱ्यावर झूम केलं तर तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावर तिच्या काही डाग आहेत, काही स्किनचे रफनेस आहे इथे या भागावर. तर ह्या चेहऱ्याला आपण क्लीन कसं करायचं. आता ॲक्च्युली हिच्या चेहऱ्यावर तेवढे नाही आहेत जेवढे नॉर्मल माणसाच्या चेहऱ्यावर असतात. पण ठीक आहे, मी दाखवतो तुम्हाला कसं करायचं. ओके. तर मग इथे करायचं काय तुम्हाला, या लेअरला सिलेक्ट करून कंट्रोल C आणि कंट्रोल J प्रेस करा. म्हणजे तुम्ही त्याच्यावर एक लेअर तयार करू शकता. हे बघा, इकडे एक लेअर तयार झालेली आहे. नंतर तुम्हाला जायचं आहे फिल्टरमध्ये आणि मग ब्लर आणि सर्वात शेवटचा ऑप्शन जो CS3 मध्ये आहे. CS2 मध्ये आहे का नाही मला माहिती नाही, पण CS3 मध्ये आहे ॲक्च्युली. सरफेस ब्रश सिलेक्ट करा आणि ह्या छोट्याशा विंडोमध्ये तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली की चेहरा थोडासा सॉफ्ट झालेला आहे. पण हे इफेक्ट तुम्हाला त्यासाठी अप्लाय करायला लागेल. हे फक्त प्रिव्ह्यू दाखवतात ते लोक. रेडियस तुम्हाला 5चा यूज करायचा आहे आणि थ्रेशोल्ड 10चा यूज करायचा आहे. म्हणजे ॲक्च्युली मी जेव्हा हा इफेक्ट म्हणजे बघितला होता, ॲक्च्युली कोणीतरी मला शिकवला होता, तर त्यांनी काहीतरी 10 आणि 100चा रेशो वापरला होता, जो माझ्या अंदाजे मला असं वाटतं की जरा जास्तच आहे. तर मी 510 वापरतो. नॉर्मली हा 510च वापरायला लागतो. ठीक आहे. 510 करा आणि ओके. आता तुम्ही पाहू शकता या चेहऱ्यावर आहे ना, चेहऱ्या व्यतिरिक्त त्यांनी तिच्या केसांना, कानांवर ठीक आहे, पण केसांना आणि तिच्या कपड्यांना सुद्धा हा इफेक्ट त्याने अप्लाय केलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त तिच्या चेहऱ्यासाठी किंवा तिच्या स्किनसाठी हा इफेक्ट यूज करायचा आहे. तर मग यावेळेस करायचं काय तुम्हाला, अल्ट प्रेस करा आणि या वरच्या इमेजवर, ज्या इमेजवर तुम्ही ब्लर इफेक्ट यूज केला आहे, सरफेस ब्लर यूज केला आहे, त्याच्यावर तुम्हाला अल्ट प्रेस करून एक ब्लॅक कलरचा मास्क चढवायचा. मी मागच्या ट्युटोरियलला तुम्हाला सांगितलं होतं की जर कधी तुम्ही डायरेक्ट इकडे मास्कला क्लिक कराल तर एक व्हाईट कलरचा मास्क तिकडे ॲड होईल, जो तुम्हाला पाहिजे नाही आहे. तुम्हाला ब्लॅक कलरचा पाहिजे आहे. मॅकवर तुम्ही असं ऑप्शन बटन दाबून तुम्ही तसं करू शकता, पण इकडे विंडोज मी यूज करतोय म्हणून मी अल्ट प्रेस करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, ज्या इमेजवर तुम्ही मास्क अप्लाय केला त्याच्यावरनं तुमचा जो ब्लरी इफेक्ट होता तो गायब झालेला असेल. ॲक्च्युली झालं काय, जेव्हा तुम्ही ब्लॅक मास्क यूज करता तेव्हा तो त्याच्यावरचे सगळे, म्हणजे ओरिजिनल इमेजवरचे सगळे इफेक्ट जो आहे, जो तुम्ही ब्लर किंवा जे काय वापराल ते सगळे ओढून घेतो आणि त्या मास्कवर जेव्हा तुम्ही व्हाईट कलरनी पेंट कराल तेव्हाच तो त्या एरियात फक्त शो करतो. तर हाच कॅच आहे ॲक्च्युली. तर ठीक आहे. आपण आता करायचं काय, व्हाईट कलरचा ब्रश घ्यायचा आहे तुम्हाला. आता व्हाईट कलरचा ब्रश म्हणजे ब्रश घ्यायचा नुसतं, त्याच्यानंतर व्हाईट कलर घ्या इकडनं सिलेक्ट करून, जसं मी करतोय. पूर्ण व्हाईट कलर पाहिजे, गुलाबी नको, फेंट गुलाबी नको, कोणताच नको, पूर्ण व्हाईट. F डायरेक्ट आय थॉट 5 वेळेस F दाबलं का ओरिजिनल व्हाईट कलर भेटतो. हे बघा इकडे. माझ्या लक्षात नव्हतं ॲक्च्युली, मी डायरेक्ट यूज केलं. ठीक आहे. 6 वेळेस F दाबला का तुम्हाला प्युअर व्हाईट कलर मिळेल. नंतर ओके म्हणा आणि तुमच्या ब्रशची ओपॅसिटी तुम्हाला इथे कमी करायला लागेल. मी नॉर्मली 31 ठीक आहे. तुम्ही 30 करू शकता. आणि नंतर ज्या भागावर, म्हणजे जेवढा भाग त्यांच्या स्किनचा जो जेवढा भाग आहे ना, तेवढ्या भागावर तुम्हाला फक्त या व्हाईट कलरनी पेंट करायचं. मी परत सांगतो, तुम्हाला तुमच्या लेअरवर पेंट नाही करायचं, तुम्हाला तुमच्या मास्कवर पेंट करायचं आहे. ब्लॅक कलरचा जो मास्क वरच्या लेअरला ॲड झालेला आहे त्या लेअरवर, त्या मास्कवर तुम्हाला ॲक्च्युली पेंट करायचं आहे. ठीक आहे. चला करू. जास्त स्ट्रोक मारा ओपॅसिटी कमी करून.
तुम्ही जर कधी वाढवली तिला तर ते जास्त ब्लर जर कधी केला असेल तुमचा तर तिचे डोळे बिळे पूर्ण गायब होऊन जातील. तर जेवढी ओपॅसिटी तुम्हाला कमी करता येईल कमी करा. आणि जेवढे ब्रश स्ट्रोक तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला त्या फक्त तिच्या स्किनवर जेवढे मारता येतील तेवढे मारा. म्हणजे ॲक्च्युली होईल काय, तिच्या डोळ्यांवर मारायची गरज नाही आहे, तिच्या भुवयांवर मारायची गरज नाही, फक्त तिच्या स्किनसाठी हा इफेक्ट आहे. केसांवर यूज करू नका, कारण की ते केस मग असे कार्टूनच दिसतील, ते कार्टून सारखे दिसला नाही पाहिजे. तर मी इथे तिच्या फक्त चेहऱ्यावर, म्हणजे फक्त चेहरा, स्किन, फक्त स्किन, स्किनवर तिच्या यूज करायचं. ओठांवर जाऊ नका, कारण की ओठ जर कधी ब्लर झाले तर ते विचित्र वाटतं, ॲक्च्युली ते ओरिजिनल वाटणार नाही. ठीक आहे. आणि मग फक्त पेंट करा तिचा चेहरा जेवढा तुम्हाला वाटतो की हो, म्हणजे बस आता याच्यावरती ते केलं तर ते विचित्र वाटेल, बस तिथं तेव्हा स्टॉप होऊन जा. कानांवर तिची करायची गरज नाही आहे, थोडं ते कान जास्तच क्लिअर आहेत. ठीक आहे. बस तिच्या बॉडीच्या पार्टवर करायचं असेल तर जरा मोठा ब्रश घ्या. हा पिक जर कधी तुम्हाला पाहिजे असेल तर मी तो अपलोड करू शकतो. फक्त सांगा मला एकदा कमेंटमध्ये की अपलोड कर, म्हणून मी करून टाकेल. आणि तसं काही मी गुगलवरनं उचलला आहे फोटोग्राफ, तेव्हा तुम्ही एमा वॅटसनला सर्च केलं तर तुम्हाला कसंही भेटून जाईल हा फोटोग्राफ. ठीक आहे. आणि बस तिच्या बॉडीच्या पार्टवर तुम्हाला पेंट करायचं आहे. ऑफकोर्स हा इफेक्ट तुम्ही एमा वॅटसनसाठीच नाही करणार, हा फक्त तुमच्या स्वतःच्या पिक्चरवर सुद्धा तुम्ही तो करू शकता. आणि जसं काय तुम्ही इकडे पाहू शकता, हे बघा, मास्कवर जेवढ्या लेअरवर मी तिच्या पेंट केलं आहे तेवढा व्हाईट कलर तुम्ही तिकडे बघू शकता, तेवढा व्हाईट कलर तुम्ही तिकडे बघू शकता. ठीक आहे. आणि तुमच्या जर कधी स्वतःच्या पिक्चरवर या इफेक्टला यूज करायचा असेल तर प्लीज तुमचे पिक्चर हाय रेझोल्युशनचे पाहिजे. म्हणजे जेवढा हा पिक्चर आहे तेवढे असणं गरजेचं नाही, पण तरीसुद्धा हाय रेझोल्युशनचे पाहिजे. जर कधी तुम्ही जर कधी मोबाईलने काढलेले फोटो याच्याने क्लिअर करायचा प्रयत्न करत असाल तर जाऊ द्या. ते होणार नाहीत, आणि ते झाले तरी ते भयानक वाटतील. आय एम सॉरी फॉर दॅट, पण हे खरं आहे. हा एका प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलेला फोटोग्राफ आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं रेझोल्युशन मोठं आहे, आणि दॅट्स वाय तो कूल दिसतोय. ठीक आहे. फिट टू स्क्रीन. आणि तुम्ही इफेक्ट पाहू शकता. ओके, मी तुम्हाला ॲक्च्युअल इफेक्ट तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर कधी या इकडे जो हा डोळा दिसतोय छोटासा, याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट मागची लेअर पाहू शकता. म्हणजे तुम्ही ओरिजिनल फोटोमध्ये आणि इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर जो पिक तयार झाला आहे त्या पिक्चरमध्ये तुम्ही तो इफेक्ट पाहू शकता. मी त्याला बंद चालू करायचा प्रयत्न करतो. इथे क्लिक केलं तर तुम्ही गायब झाले पाहू शकता. आणि बघा, ह्या इफेक्टनी तुम्ही एवढा चेहऱ्यामध्ये फरक आणू शकता. आता तुम्ही म्हणाल की चेहऱ्यावर फरक स्मूथ तर झाला आहे चेहरा, पण हे जे डॉट्स आहेत छोटे छोटे, हे गायब नाही होत आहेत. तर याच्यासाठी अजून एक छोटी ट्रिक आहे. तुम्ही हे सगळं झाल्यानंतर दोन्ही इमेज एका इमेजमध्ये कन्वर्ट करा, म्हणजे मर्ज करा त्यांना. आणि त्याच्यानंतर तुम्ही लेअरवर अजून एक कंट्रोल सी कंट्रोल जे करून अजून एक लेअर घेऊ शकता. आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे. इथे क्लोन स्टॅम्प नावाचा टूल आहे, पण लक्षात ठेवा, क्लोन स्टॅम्प यूज करताना तुमचा ब्रश हार्ड नाही पाहिजे. हार्ड ब्रश घेऊ नका, सॉफ्ट ब्रश घ्या. ओपॅसिटी कमी करायचा प्रयत्न करू नका. प्रयत्न करा, म्हणजे ॲक्च्युली कमीच पाहिजे ओपॅसिटी. जर कधी जास्त असेल तर डायरेक्ट ते गोल 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 चेहऱ्यावर ठप्पे मारल्यासारखं दिसेल. तर तसं नाही वाटलं पाहिजे, म्हणून 31-30ची ओपॅसिटी ठीक आहे. नंतर तुम्हाला करायचं काय, ॲक्च्युली तुम्हाला सॅम्पल घ्यायचं आहे. तुम्ही जर कधी डायरेक्ट क्लिक कराल तर हा एरर येतो, कुड नॉट यूज द क्लोन स्टॅम्प बिकॉज द एरिया टू बी हॅज नॉट डिफाईन ब्ला 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 ब्ला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली करायचं काय, एका एका साईडचा तुम्हाला काय म्हणतात त्याला, सॅम्पल उचलायचा आहे आणि दुसऱ्या चेहऱ्यावर त्याला ठप्पा लावायचा आहे. हेच काम करतं हे छोटंसं टूल येते क्लोन स्टॅम्प. बस अल्ट प्रेस करा, तिकडचा जिकडचा तुम्हाला नमुना घ्यायचा तिकडचा नमुना घ्या. हा नमुना घेतला आणि जिकडे तो टाकायचा आहे त्याच्यावर फक्त क्लिक करा. ॲक्च्युली आता होतं काय, ही ओपॅसिटी कमी करायचा मागे उद्देश काय होता, की जर कधी तुम्ही ओपॅसिटी वाढवली तर तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर असे ठप्पे मारल्यासारखे नाही वाटले पाहिजे. म्हणून ओपॅसिटी जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करा, म्हणजे जो ठप्पा मारण्याचा जो इफेक्ट आहे ना तो गायब होऊन जाईल. आता बघा, चेहरा थोडा थोडा चेंज होतोय, म्हणजे जे डाग होते तिच्या चेहऱ्यावरचे ते जात आहेत. ठीक आहे. तुम्हाला लगेच ते ओरिजिनल इफेक्ट लगेच कळून जाईल तुम्हाला काय होतं ॲक्च्युली.
आणि तुम्ही जर कधी फोटोशॉप यूज करत असाल तर क्लोन स्टॅम्प काय करतो हे वेगळं सांगायची गरज नाही